साधू संत म्हणतात आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, यायचं अंगात नाही दोघं कोणाच्या, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कुणाचं प्रमाण आहे? सेना महाराज. बरोबर, सेना महाराजाचं. कारण त्यांना स्वाभिमान होता. गोरोबा काकाला सुद्धा आपल्या कुंभार जातीचा स्वाभिमान होता. तसं जगद्गुरु तुकोबाराला सुद्धा आपल्या मराठ बर्वे काय कुणबी केलो काय त्याच्या बर्वे केलो कुणबी झालो, बर्वे देवा कुणबी झालो. प्रत्येक साधू संतांना आपल्या जातीचा स्वाभिमान होता. तसं संत श्रेष्ठ सावता महाराजाला आपल्या जातीचा स्वाभिमान होता. आमची माळियाची शेत लावू, कोणतं जरी त्यांनी उत्पन्न काढलं, कोणतं जरी पीक काढलं, त्याला म्हणत नव्हते की हा कांदा आहे, विठ्ठल आहे, विठ्ठल. कारण त्यांचं प्रमाणच होतं विठ्ठल तळी स्थळी म्हणायचं काय, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, बस बस कांदा मुळा भाजी. आवगी तुम्ही डबल हाणायले बाबा आता विठ्ठल. सावता महाराजाला प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसू लागला. कांदा म्हणत नव्हते, हा विठ्ठल आहे. बरं का, सावता महाराजाचं कर्मच ब्रह्म होतं सजल. जी जी वस्तू दिसल सावता महाराज तिथं विठ्ठल मानायची. शेती करत असताना एक दिवस भगवंतानं परीक्षा घेतली. सावता महाराजाचा अधिकार किती मोठा हे पाहण्याकरता. कारण नामदेव महाराजाला थोडा अहंकार झाला होता. नामदेव महाराजाला कोणता अहंकार झाला होता? माझ्यासारखं श्रेष्ठ संत जगात कुणीच नाही, हा अहंकार नामदेव महाराजाला झाला. आणि ब्राह्मणाच्या मार्गाला सगळं सहन होईल, अहंकार सहन होत नाही. ज्याला ज्याला अहंकार झाला, माझ्यासारखं भजन कुणालाच येत नाही. देव पंढरपूरला तुम्ही तीर्थयात्रा वारी करून सुद्धा तुम्हाला देवाचं दर्शन घडत नाही. अंतःकरण माणूस मुक्त झाला, अभिमान माणूस रहित झाला, अहंकार गेला. म्हणे देव आणि अहंकार झाला तो म्हणे वाया गेला. देवाला सगळं सहन होईल, अहंकार सहन होत नाही. आणि अहंकार झाला नामदेव महाराजाला. मग अहंकार नाहीसा कसा करायचा? ब्रह्मांडाचा मालक चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खारी. वास्तविक पाहता नामदेव महाराजाचा इतका मोठा अधिकार होता दादा. किती? अहो शेजारच देवाचा होता. कुणाला? नामदेव महाराजाला. म्हणजे नैवेद्य खावा ब्रह्मांडाच्या मालकाने. कुणाच्या हाताचा? नैवेद्य हातीचा मूर्तीचे. इतका श्रेष्ठ अधिकार नामदेव महाराजाचा. पण अहंकार गेला नाही ना. मग अहंकार जाण्याकरता ब्रह्मांडाच्या मालकाने सांगितलं, एक काम करा म्हणे, मी जिथं जिथं जाईन मला फक्त शोधून दाखवा नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणजे देवा मी रोज सोबत आहे तुमच्या, शोधून दाखवणार म्हणजे दाखवणार. आता सावता महाराज अधिकार दाखवायचा ब्रह्मांडाच्या मालकाला. मग जिथून जिथून देव पळायला लागले तिथून मात्र फुलं टाकीत चालायला लागले. आले आरणच्या साईड जवळजवळ. आणि सावता महाराज शेतामध्ये त्यांचे काम करत होते. हातामध्ये विळा होता, गवत कापतील म्हणा खुरप्यानं काहीतरी गवत काढत होते. आणि ब्रह्मांडाचे मालक धावत धावत आले. ज्या ज्या दिशेनं देव धावत येऊ लागले त्या त्या ठिकाणी फुलं टाकली. पण जिथं सावता महाराज जवळ आले तिथं फुलं संपली. सावता महाराजाला सांगितलं, माझ्या मागं चोर लागलाय, मला कुठं तरी लपवा. आता सावता महाराज म्हणले, तुझ्या माग चोर? तुझ्यासारखा चोर गोकुळामध्ये कुणी नव्हता. आयसा पुरा देवा माने सावत्या लपवी माझला, देवा माने सावत्या लपवी माझला, देव म्हणे सावत्या लपवी माझला, देव म्हणे सावत्या लपवी माझला. याच्या पुढचं थोडं पुढे घेऊ. उशीर बहु झाला आले चोर. असं आणखीन एक, हा मला वाटलं आणखीन एक पाठ आहे असा, देव म्हणी सावत्या लपवी मजला, उदर फाडून लपविला. हे वेगळं. लपवया स्थान नसे तुझे आन, उदर फाडून लपविले. क्या बात आहे विठ्ठल. देव म्हणी सावता लपवी मजला. सावता महाराज मला लपवा तुम्ही कुठं तरी. सावता महाराज म्हणे नेमकं देवा झालं तरी काय झालं? माझ्या माग चोर लागले. तुझ्या माग चोर? अरे चतुराचा शिरोमणी असतो. गोकुळामध्ये चोरी करण्यामध्ये नंबर 1 होता. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामाचा दाता.
आणि तुझ्या माग कोण चोर लागलाय? नाही नाही असं काय बोलू नका, फक्त मला लपवा. जाणं म्हणजे ऊस आहे आपला, इकडे केळी आहे. नाही नाही, मला अशी जागा दाखवा जिथून मला कुणी शोधलं नाही पाहिजे. सावता महाराजांना व्यर्थ विचार न करता हातातला विळा घेतला आणि विळा फाडून आपल्या छातीमध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली. देव म्हणे उदर फाडोनी लपविले. त्याच्या आधीच सांगा आता. काय आधी सांगितलं हा. उदर फाडोनी लपविले, उदर फाडोनी लपविले, उदर फाडोनी लपविले, उदर फाडोनी लपविले. लपवया जाना नसे तुझे आना, लपवया जाना नसे तुझे आण. उदर फाडोन लपविले, उदर फाडोनी लपविले. उदर फाडोनी लपविले, उदर फाडोनी लपविले. लपावया ठाण हा नसे तुझे आन. नसे तुझे आण, उदर फाडोनी लपविले. दुसरा विचार न करता सावता महाराजांना विळा घेतला आणि आपल्या हृदयामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सावता महाराजांना हृदयामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाला साठविलं. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य जाती माता धन्य जाता पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराजांनी त्यांच्या माय बापाला धन्यता दिली. नामदेव महाराजांनी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. ब्रह्मांडाच्या मालकाला जागा दिली ना आपलं जन्म मरण हे रूपी संसार गाडा थांबवला. का? जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात ब्रह्मांडाच्या मालकाला सावता महाराजांनी साठवलं. साठविला अरे साठविला रे, साठविला अरे साठविला साठविला हरी जिही हृदय मंदिरे, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं भाग्यवान आहे ते सावता महाराज. ज्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं भाग्यवान आहे तो मारुती. ज्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं भाग्यवान आहे ती जनाबाई. सावता महाराज भाग्यवान आहेत की ज्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाला हृदयामध्ये कोंडलं. ज्या ठिकाणी राहतात
त्या गावाला सुद्धा धन्यता दिली. आणि ज्यांच्या मायबापाच्या पोटी सावता महाराज जन्म झाला त्या मायबापाला सुद्धा नामदेव महाराजांनी धन्यता दिली. धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता. तो वास्तविक पाहता सावता महाराजाचं मूळ गाव आरण नाही. त्यांचं मूळ गाव मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं, सांगली जिल्ह्यामध्ये औसे नावाचं गाव. आणि तिथं त्यांचे दैव माळी वंशी कारण माळी समाज हा आता कलियुगापुरता नाही, राम अवतारामध्ये सुद्धा माळी होते, कृष्ण अवतारामध्ये सुद्धा माळी होते, आणि त्या परंपरेनुसार कलियुगामध्ये सुद्धा माळी आहेत. विठ्ठल विशेष त्यांची पूर्ण चरित्राचं आख्यान दैवमाळी सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका, आणि गावाचं नाव कुठं औसे आलंय. आता तुम्ही पुस्तकाला याच्यात काय आले ओसे, जशी जशी प्रतिमा आहे पुस्तकाची तसं तसं गावाचं नाव आलंय. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, आणि मिरजमध्ये औसे नावाचं गाव, आणि तिथे त्यांचे दैवमाळी राहायचे. दैवमाळीचा संसार चालता चालता त्यांना 2 मुलं झाले, एक परसुबा आणि एक डोंगरोबा. डोंगरोबाचा विवाह झाला नाही पण परसुबाचा विवाह झाला. आणि सारखी त्यांची पंढरीची वारी राहायची नित्य नियमानं. माझ्या वडिलांची जी आपल्या वडिलांपासून परंपरा चालू आली तीच परंपरा परसुमाळी यांनी चालू ठेवली. आणि भगवंताच्या दरबारामध्ये एकच विनंती केली, देवा जशी आमच्या दैवमाळी आमचे वडील असतील त्यांच्या अगोदर जी परंपरा होऊन गेली त्यांनी फक्त पंढरपूरला आले आणि तुझी वारी चुकली दिली नाही, फक्त आमच्या पदरामध्ये तुझी वारी करणारा एकनिष्ठ भक्त आम्हाला दे. आता काही काही चरित्रामध्ये लोक म्हणतात की पंढरपूरची वारी सावता महाराज करत नव्हते. मोठे मी कदम माऊलीचं कीर्तन ऐकलं काल, त्यांनी सांगितलं तीर्थावळीच्या अभंगामध्ये असं आलेलं आहे, तीर्थावळी करत असताना सावता महाराजांना सुद्धा पंढरीची वारी केलेली आहे हे त्याच्यामध्ये लिखित आहे. विठ्ठल काही काही चरित्रात असं आलंय सावता महाराजाला पंढरपूरला जायची गरज नव्हती. बरं का गरज नव्हती? ते पंढरपूरच्या विठ्ठला प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म आधी सांगितलं, ब्रह्म म्हणजे त्यांचं कर्म होतं म्हणून जायची गरज नाही. पंढरीचा मालक त्यांच्या शेतात येत होता. तसं भंडारा डोंगरावर देव यायचा, नाथबाबांच्या घरी देव येत होता, मग तिथं जायची गरज नव्हती असं काही चरित्रात आख्यान केलेलं आहे. मग परसुमाळी भगवंताच्या दारामध्ये उभे राहिले आणि सांगितलं, देवा द्यायचा असेल तर एकच मुलगा दे, पण नित्य नियमाने तुझी वारी करणारा अखंडित तुझं भजन करणारा मला पुत्र जन्माला घाल. पुत्र व्हावा ऐसा त्यांनी काहीतरी क्रांती करून दाखवली पाहिजे असं लेकरू माझ्या पोटी जन्माला घाल. आणि त्यांच्या पोटी जन्माला आले संत शिरोमणी सावता महाराज. श्री संत सावता महाराज की जय. पण आख्यायिका अशी आहे, आरण तीर्थक्षेत्रामध्ये सावता महाराजाचं वस्तीकरण झालं आणि तिथं राहता राहता संसार करायचे. संसार करता करता शेजारीच भेंडी नावाचं एक गाव आहे, त्याला जोडून आरण भेंडी असं म्हणतात. आणि त्या भेंडी तीर्थक्षेत्रामध्ये एक उपवर मुलगी आली आणि त्या मुलीचं नाव आहे कुठं नंगिता सांगितलं आणि कुठं नांगिता सांगितलं. आणि त्या नांगिता आईसोबत माझ्या सावता महाराजांचा विवाह झाला. सावता महाराजांची ही पुढची जी परंपरा आहे, त्यांना मूलबाळ नव्हतं. मग त्यांना जनाबाई नावाची एक मुलगी झाली आणि जनाबाईच्या मुलीपासून त्यांची परंपरा अजून बी चालू आहे. आरण तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलं तर त्या जनाबाईचं आडनाव होतं वशेकर आणि सावता महाराजाचं वंशज म्हणून मुलाचं वंशज नाहीये, त्यांच्या मुलीचं वंशज चालू आहे, ते म्हणजे वशेकर. अजून मी सावता महाराज तिथं सेवा करते. शेवट असतो सज्जनानो, ज्याचा ज्याचा जन्म झाला एक दिवस त्याला मृत्यू निश्चित आहे. हे बघा, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, पण मध्ये जगायचं कसं एवढं मात्र आपल्या हातामध्ये. हे बघा, जे साधू संत जगले तेच मनुष्य जन्म तो मामाला आहे, फक्त जगायचे कसं इतकं माणसानं बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाला जे जन्म होता तेच जन्म तो मामाला आहे. शंभू राजेला जो जन्म होता तोच जन्म तो मामाला आहे. सावता महाराजाचा जन्म तोच आपल्याला आहे ना. जन्म भरपूर आहेत ना, नाहीतरी काय थोडी. कुत्र्याचा जन्म आहे, डुकराचा जन्म आहे, म्हशीचा जन्म आहे, बैलाचा जन्म आहे, जन्म भरपूर आहेत. पण क्रांती कशी करायची हे माणसाला मनुष्य जन्मतच कळतं. याच दे घडे साधू संतांना साधना केली, देव त्यांच्या घरी आला. आपल्याला सुद्धा मनुष्य जन्म आहे, फक्त एकच दुःखाची बाब आहे, या मनुष्य जन्माची किंमत तुम्हा आम्हाला कळाली नाही. या मनुष्य जन्माची ताकद
साधू संताला कळाली, त्यांनी व्यर्थ जीवन जाऊ दिलं नाही. इतकाच त्यांचा वेळ वाया गेला. कितका? शिंक जांभळी शिंक आली तितकाच, पण तितक्याच बी वाया गेला नाही. राम म्हणायचे, देवा देवा म्हणायचे, देवाचं नाव घ्यायचे. आपण इतके फुटक्या नशिबाचे आहेत. आळस जरी आला तर उठताना बी कोण्या देवाचं नाव. पण तुकोबऱ्या म्हणतात आमचा वेळ वाया गेला, पण शिंक जांभळी जांभळी आली तरी माणूस म्हणतोय विठ्ठला पांडुरंगा. उठताना बी काय काय नाव माणसाच्या मुखातून अजून बी नाव येतं, विठ्ठल विठ्ठल. वारकरी निष्ठावंत वारकरी जर असला का, निष्ठावंत वारकरी वेळ वाया देव जाऊ देत नाही. स्नान करायला लागला, पाणी अंगावर पड की हरिपाठ चालू होतो. सुंदर ते ध्यान आपोआपच ही लागलेली सवय असते सज्जनानो. मग तुकोबऱ्या म्हणतात आमचा वेळ फक्त वाया गेला नाही. गेला शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ. का? त्यांना मनुष्य जन्माची किंमत कळाली. ज्याच्या करता मनुष्य जन्म दिला त्याच्या करता जर वापरला तरच तो पोषक ठरतो. देवे दिला देह भजना. सावता महाराज जीवन, सावता महाराजांनी ठरवलं आपल्याला जन्म चांगला भेटला, पण हा ज्यांनी दिला त्यालाच अर्पण करायचा. सावता महाराज जन्म झाला 1170 मध्ये. सावता महाराजांनी समाधी घेतली 1217 मध्ये. तो म्हणजे आजचा दिवस. कार्य झाल्यानंतर संत महात्मे थांबत नसतात. संत महात्मे असतात तेव्हा लोकाला किंमत कळत नाही, पण हे संत महात्मे गेल्याच्या नंतर तुमच्या आमच्या करता 3 गोष्टी शिल्लक ठेवून जातात. नंबर 1, संत महात्मे आपल्या करता ज्ञान ठेवून गेले. नंबर 2, सावता महाराज तुमच्या आमच्या करता समाधी ठेवून गेले. आणि नंबर 3, सावता महाराज तुमच्या आमच्या करता कीर्ती शिल्लक ठेवून गेले. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती, नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान. अजून एक प्रमाणे नामा गेले योगीराज अनादीचे आधी राहिल्या समाधी जगासाठी. संत महात्मे गेले पण इतके त्यांचे उपकार आहेत. तुमच्या आमच्या करता 3 गोष्टी शिल्लक ठेवून गेले. सावता महाराज जीवन चरित्र सुद्धा असंच. संसार केला, संसार करता करता भजन मात्र सोडलं नाही. कामामध्ये काही म्हणा, भजन करता करता सावता महाराज ठरवलं ज्याच्या करता जन्म मिळाला त्याच्या करता त्याला अर्पण करावं. आजच्या दिवशी सावता महाराजानं श्री क्षेत्र आरण या ठिकाणी समाधी घेतली. सावता महाराजांनी ज्याच्या करता जन्म घेतला तो ब्रह्मांडाच्या मालकाला आपला देह आजच्या दिवशी समर्पण केला. पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. संत शिरोमणी सावता महाराज की जय. संत नामदेव महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकोबराय वर्ण करता साठविला हरी जेही हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. हरी आला